Hello students. In previous lecture we studied about JVM. In JVM, see the part of how convert a Java program into real machine or Java code into machine readable code. It means .java file converted into .class file using a Java compiler and .class file converted into .exe file using a Java interpreter. JVM means Java Virtual Machines. Now, in today's lecture, we discuss about tokens. What is Java tokens? Tokens is the smallest element of program that is meaningful to the compiler. Tokens are smallest logical component of any program. Compiler's first step is to separate entire program into smaller pieces, which are tokens. Means what? One program divided into multiple tokens. Tokens are building blocks of programs. Tokens are anything in program that can be identified by compiler at the time of tokenization. Tokenization is a step of compilation process. There are 6 types of tokens. Which one? First one is a keywords, second identifiers, third operators, fourth separators, fifth literals, sixth comments. These are the 6 टाइप्स ऑफ टोकन्स. म्हणजे काय होणार आहे बघा, एखाद्या प्रोग्रामचं मल्टिपल टोकन्समध्ये पहिला काय होणार आहे, डिवायडेशन्स होणार आहे. कधी कंपायलेशनच्या वेळेला काय होणार आहे की कीवर्ड सेपरेट होणार आहेत. आयडेंटिफायर्स असतील प्रोग्राममध्ये तर ते सेपरेट होणार आहेत. ऑपरेटर्स, सेपरेटर्स, लिटरल्स आणि कमेंट्स हा पार्ट काय होणार आहे, सेपरेट होणार आहे आणि मगच तुमचा काय होणार आहे, प्रोग्राम कंपाईल होणार आहे. सो these are the tokens. How many types of tokens? 6 types of tokens. First one is the keywords, second identifiers, third operators, fourth separators, fifth literals and sixth comments. So now see these all points one by one. First one is the keywords. You know what is the keywords? Keywords are important part of Java. Java language has reserved 50 keywords as 50 words as a keywords. Keywords have specific meaning in Java. We cannot use them as a variable, classes and methods. म्हणजे काय, तुम्हाला कीवर्ड्स म्हणजे काय माहिती आहे, तुम्ही C++ मध्ये जेवढ्या आत्तापर्यंत लँग्वेजेस शिकला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहेत की कीवर्ड्स कशासाठी वापरतात. तर जावासाठी किती कीवर्ड्स रिझर्वड आहेत, 50 म्हणजे 50 कीवर्ड्स रिझर्वड आहेत. जसे तुम्हाला C++मध्ये 32 कीवर्ड्स आहेत. तर इथे बघा कीवर्ड्स कुठले कुठले आहेत, हे आहेत कीवर्ड्सची लिस्ट आहे. बघा तुम्हाला माहिती असलेले कुठले कुठले आहेत, बुलियन, ब्रेक, केस, कॅच, कॅर, क्लास, कॉन्स्ट, कंटिन्यू, डिफॉल्ट, डू, डबल, एल्स, इनम, फायनल, इफ, स्विच, फॉर, इंट, ओपन, प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड, सुपर, व्हाईल, वॉइड, ट्राय, कॅच. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहेत की झालेले आहेत हे कीवर्ड्स. कीवर्ड्स म्हणजेच काय, कीवर्ड्सचं जे रिझर्वड कीवर्ड्स आहेत ते आपण काय करू शकत नाही, ॲज अ क्लास, मेथड, व्हेरिएबल काय करू शकत नाही, त्यांचा वापर करू शकत नाही. ते काय आहेत, ऑलरेडी रिझर्वड आहेत. म्हणजे प्रत्येक कीवर्डचा काहीतरी एक स्पेसिफिक मिनिंग आहे. त्यामुळे आपण त्या कीवर्ड्सना क्लास नेम, व्हेरिएबल नेम किंवा मेथड नेम त्याचा वापर करू शकत नाही. नेक्स्ट वन आहे आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स म्हणजे काय, आयडेंटिफायर्स आर प्रोग्रामर क्रिएट्स टोकन्स. They are used for naming classes, methods, variables, objects, packages, labels and interfaces in a program. Java identifiers follow the following rules. म्हणजे काय होणार आहे, आयडेंटिफायर्स म्हणजे काय होणार आहे, तुम्ही व्हेरिएबलला नेम देताय,
क्लास डिक्लेअर करताय म्हणजे क्लासला नेम देत आहे, मेथड डिक्लेअर करताय म्हणजे मेथडला नेम देत आहे, ऑब्जेक्ट क्रिएट केला तरी ऑब्जेक्टला नेम देत आहे, पॅकेज क्रिएट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, पॅकेजला नेम द्यावा लागणार आहे, लेबल्स असेल आयडेंटिफायर्स असतील तर त्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला स्पेसिफिक नेम द्यावं लागणार आहे. तर तेच नेम देताना आपल्याला काय वापरायचे आहेत, फॉलोविंग रूल्स काय तो रूल्स आहे तो फॉर्मॅट आहे त्या पद्धतीनंच आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफायर्स डिक्लेअर करायचे आहेत. आता रूल्स काय आहेत बघा. We cannot use special symbols in Java identifiers except अंडरस्कोर अँड डॉलर्स साईन. म्हणजे काय, डॉलर आणि अंडरस्कोर हे दोन सिम्बॉल्स सोडले तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा सिम्बॉल्स स्पेशल सिम्बॉल्स आहेत त्यामध्ये जावामध्ये ॲज अ व्हेरिएबल, ऑब्जेक्ट, मेथड, क्लास, पॅकेज, लेबल आणि आयडेंटिफायरसाठी काय करू शकत नाही, वापरू शकत नाही. फक्त कुठला वापरू शकता, अंडरस्कोर आणि डॉलर. सेकंड आहे आयडेंटिफायर्स शुड नॉट स्टार्ट फ्रॉम डिजिट्स. म्हणजे एखाद्या नंबरपासून आपण काय करू शकत नाही, व्हेरिएबलला नेम, क्लासला नेम, मेथडला नेम, ऑब्जेक्टला नेम काय करू शकत नाही, देऊ शकत नाही. नेक्स्ट आहे कीवर्ड्स आर ऑलरेडी रिझर्वड अँड हॅव स्पेसिफिक मिनिंग सो कॅन नॉट बी यूज्ड ॲज आयडेंटिफायर्स. म्हणजे काय झालं, कीवर्ड्सला काय स्पेसिफिक मिनिंग आहे, त्या मिनिंग असल्यामुळे आपण काय करू शकत नाही, ॲज अ आयडेंटिफायर्स काय करू शकत नाही, आपण ते कीवर्ड्स जे रिझर्वड आहेत ते आपण वापरू शकत नाही. रिझर्वड लिटरल्स आर ऑल्सो अलाउड ॲज आयडेंटिफायर्स. एक्झाम्पल ट्रू, फॉल्स, नल एक्सेट्रा. वी कॅन नॉट यूज सम नेम फॉर मोर दॅन वन आयडेंटिफायर्स. लास्ट वन इज आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह. देर आर व्हेरिएबल ABC अँड स्मॉल ABC अँड कॅपिटल ABC आर डिफरन्स. म्हणजे काय होणार आहे, केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय असणार आहे, जर तुम्ही स्मॉल ABC दिला आणि कॉल करताना कॅपिटल ABC कॉल केला तर काय होणार आहे, एरर दाखवणार आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, ज्या पद्धतीनं कॉल केलेला आहे त्याच पद्धतीने, ज्या पद्धतीनं राईट केलेलं आहे त्या पद्धतीनंच तुम्हाला काय करायचं आहे, कॉल करायचं आहे. म्हणजे काय, आता नेम आणि एन कॅपिटल असेल तर एन कॅपिटल असल्यानंतर जसं व्हेरिएबल एन कॅपिटल लिहिलेलं आहे तसाच व्हेरिएबल कॉल करताना सुद्धा एन कॅपिटलनंच कॉल करावा लागतो. पासवर्ड असेल, रोल नंबर असेल, स्ट्रिंग असेल, क्लास नेम असेल, ज्या पद्धतीने तुम्ही लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कॉल करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला काय होणार आहे, एरर दाखवणार आहे. नेक्स्ट आहे ऑपरेटर्स. आता तुम्हाला ऑपरेटर्स माहिती आहेत, कुठले कुठले ऑपरेटर्स आहेत, तुम्हाला भरपूर ऑपरेटर्स आहेत. अरिथमॅटिक, लॉजिकल, रिलेशनल, बीटवाईज खूप आहेत, ते वन बाय वन आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आता इथं बघा, ऑपरेटर्स आर सिम्बॉल दॅट प्रोड्यूस सम रिझल्ट्स विच अप्लाइंग विथ सम ऑपरंट्स. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेटर्स इन जावा. म्हणजे मल्टिपल्स ऑपरेटर्स आहेत, तुम्ही C++मध्ये सुद्धा बघितलेलं आहे, तुम्हाला कुठले कुठले ऑपरेटर्स आहेत ते माहिती आहेत. नॉट ओनली सिम्बॉल्स बट सम स्ट्रिंग मे ऑल्सो. Before operators, see the example of identifiers. See here, valid identifiers and invalid identifiers. Here the examples: dollar my variable, underscore variable, variable, edu underscore identifiers underscore name, edu 2019 variable. बघा इथं आयडेंटिफायर्स, व्हॅलिड आयडेंटिफायर्स कशा पद्धतीचे ओळखायचे, दोनच सिम्बॉल्स वापरायचे आहेत, एक तर डॉलर किंवा अंडरस्कोर. आणि व्हेरिएबलची सुरुवात डिजिट्सपासून करता येत नाही. म्हटल्यानंतर बघा अंडरस्कोर परत डॉलरपासून काय केलं आहे, आपण व्हेरिएबल लिहिलेलं आहे. एखादा व्हेरिएबल लिहिताना दोन डिजिट्स, दोन स्ट्रिंगमध्ये काय करता येत नाही, स्पेस देता येत नाही. इकडे बघा इनव्हॅलिड आयडेंटिफायर्समध्ये EDU स्पेस व्हेरिएबल्स काय दाखवला, एरर दाखवला. EDU अंडरस्कोर आयडेंटिफायर्स म्हणजे काय झालं, कॅपिटल लेटर आला त्यामुळे काय झालं, एरर दाखवला. त्याच्यानंतर काय झालं, अँड ऑपरेटर वापरलेलं आहे ते काय होणार नाही, व्हेरिएबल किंवा क्लास नेम लिहिताना चालत नाही. परत तिथं डिजिट्स लिहिलेला आहे. स्विच हा काय झाला, रिझर्वड कीवर्ड्स आहे त्यामुळे तिथं एरर आला. व्हॅर स्लॅश EDU स्लॅश हा सिम्बॉल आपण वापरू शकत नाही, फक्त दोनच सिम्बॉल्स वापरू शकतो आहे. जर आपण ते दोन सिम्बॉल सोडून कोणता सिम्बॉल वापरला असेल तरी काय दाखवणार आहे, आपल्याला एरर दाखवणार आहे. सुरुवात जरी डिजिट्सपासून केला तरी आपल्याला एरर दाखवेल, किंवा कीवर्ड्स रिझर्वड कीवर्ड्स आहे त्याच्यामधला कुठला तरी कीवर्ड्स वापरला तरी आपल्याला काय दाखवणार आहे, एरर दाखवणार आहे. कधी, आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स म्हणजे काय, जे तुम्ही क्लास नेम, मेथड नेम, व्हेरिएबल नेम लिहिताय त्यालाच काय म्हणायचं आपण,
identifiers. Next one is operators. What is operators? Operators are symbols that produce some results while applying with some operands. म्हणजे काय होणार आहे बघा, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन काय असेल ते तुम्ही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स करता त्यावेळेला आपण काय वापरतोय, ऑपरेटर्स वापरतोय, दोन ऑपरंड्स आणि ऑपरेटर्स. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेटर्स इन जावा. कुठले कुठले ऑपरेटर्स असतील, अरिथमॅटिक, लॉजिकल, बिटवाईज, रिलेशनल, मल्टिपल ऑपरेटर्स आहेत. तुम्ही वापरलेलं आहे, C++मध्ये शिकलेलं आहेत ऑपरेटर्स, तेच आपल्याला काय करायचं आहे, जावामध्ये बघायचे आहेत. नॉट ओनली सिम्बॉल्स बट सम स्ट्रिंग्स मे ऑल्सो बी यूज्ड ॲज ऑपरेटर्स. ऑपरेटर्स आर ऑपरेटर्स आर इन एनी लँग्वेज टू बिल्ड स्टेटमेंट्स अँड एक्सप्रेशन्स. म्हणजे काय होणार आहे, एखाद्या स्टेटमेंट्सला डिक्लेअर करण्यासाठी किंवा एक्सप्रेशन सॉल्व करण्यासाठी आपण काय करू शकतो, ऑपरेटर्स वापरू शकतो. कुठले कुठले ऑपरेटर्स आहेत, ॲडिशन, प्लस, मायनस, इक्वल्स टू, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल्स टू, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू, अँड, ऑर, एक्सॉर. हे तुम्हाला माहिती आहेत सगळे ऑपरेटर्स. कशासाठी वापरणार आहेत आपण ऑपरेटर्स, बिल्डिंग स्टेटमेंट्स अँड एक्सप्रेशन्स, लॉजिकल लँग्वेज टू बिल्ड स्टेटमेंट्स अँड एक्सप्रेशनसाठी काय वापरतोय आपण, ऑपरेटर्स वापरतोय. नेक्स्ट वन, सेपरेटर्स. सेपरेटर्स म्हणजे काय, सेपरेटर्स म्हणजे स्पेशल सिम्बॉल्स. आता एखाद्या प्रोग्राममध्ये तुम्ही स्पेशल सिम्बॉल्स वापरताय, म्हणजे काय वापरताय बघा, कॉमा सिम्बॉल वापरताय, परत सेमिकॉलन आहे, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट वापरताय, ओपनिंग आणि क्लोजिंग. नेक्स्ट राऊंड ब्रॅकेट वापरताय तुम्ही, ओपनिंग, क्लोजिंग. तेच आहेत आपले काय, स्पेशल सिम्बॉल्स. त्यालाच आपण म्हणायचं आहे सेपरेटर्स. सेपरेटर्स आर ऑल्सो कॉल्ड पंक्च्युएटर्स. These are symbols and special characters that make different parts of code separate from each other. These sometimes connect and or separate more than one tokens or organize a block of code, hence called separators. Separators used in Java programs are, कुठले कुठले वापरले आहे तुम्ही, सेमिकॉलन वापरलेला आहे, परत डॉट ऑपरेटर डॉट सेपरेटर वापरलेला आहे. म्हटल्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएट करताना आपण वापरलेला आहे डॉट, म्हणजे त्या डॉटलाच आपण काय म्हणायचं आहे, पिरियड. ग्रुप ऑफ पॅरेंथेसिस, कर्ली ब्रॅकेट्स, स्क्वेअर ब्रॅकेट्स, राऊंड ब्रॅकेट्स सगळे तुम्ही सेपरेटर्स वापरलेला आहात. कुठं, C++मध्ये. तेच आपल्याला काय करायचं आहे, जावामध्ये वापरायचे आहेत. नेक्स्ट वन आहे लिटरल्स. लिटरल्स म्हणजेच काय, कॉन्स्टंट्स. लिटरल्सलाच आपल्याला काय म्हणायचं आहे, कॉन्स्टंट्स. लिटरल्स इन जावा आर ए सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स, digit, letters and other characters. That characters constant values to be stored in variables. Java language specifies few major types of literals are as follows. म्हटल्यानंतर काय होणार आहे तुमचं बघा, डिजिट्स, लिटरल्स, लेटर्स अँड अदर कॅरेक्टर्स काय तुम्ही करू शकता, ॲज अ कॉन्स्टंट व्हॅल्यूज स्टोअर करू शकता. त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, लिटरल्स म्हणायचं आहे. ॲज अ कुठे स्टोअर होणार आहे, तुमचे कॉन्स्टंट व्हॅल्यूज असलेल्या व्हेरिएबलला स्टोअर होणार आहेत. म्हणजे काय होणार आहे, इंटिजर लिटरल्स असेल तर इंट ए इक्वल्स टू 12, म्हणजे 12 हा काय झाला तुमचा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ती कुठल्या, ए हा व्हेरिएबलला स्टोअर होणार आहे. फ्लोटिंग पॉईंट लिटरल्स कुठला आहे, फ्लोट एफ इक्वल्स टू 10.01. आता 10.01 ही व्हॅल्यू कशाला स्टोअर झाली, एफ या व्हेरिएबलला स्टोअर झाली, कुठल्या टाईपच्या, फ्लोट टाईपच्या व्हेरिएबलला. नेक्स्ट आहे कॅरेक्टर लिटरल्स. कॅरेक्टर लिटरल्स म्हटल्यानंतर स्ट्रिंग किंवा कॅर, STR किंवा कॅर CH इक्वल्स टू C, म्हणजे C हा कॅरेक्टर काय झाला, कॅरेक्टर Cला स्टोअर झाला. स्ट्रिंग लिटरल्स, स्ट्रिंग STR इक्वल्स टू ABC, म्हणजे ABC ह्या स्ट्रिंग STRला काय झाली, स्टोअर झाली. लास्ट वन आहे बुलियन लिटरल्स. बुल, नल. बुलियनमध्ये काय होऊ शकते, नल पॉइंटर, नल येऊ शकते बुलमध्ये. हे झाले तुमचे लिटरल्स. लिटरल्सचा अर्थ काय, कॉन्स्टंट व्हेरिएबल व्हॅल्यूज व्हेरिएबलला स्टोअर करण्यासाठी आपण काय वापरतो, लिटरल्स वापरतो. लास्ट आहे कमेंट. कमेंट्स इन जावा आर यूज्ड फॉर
documentation purpose, some people do not keep comments in tokens categories because it is ignored by compilers during tokenization. There are two types of comments, single line comments and multi-line comments. कमेंट्स हा पार्ट काय टोकन्समध्ये येत नाही असं थोड्या लोकांना वाटते, कारण कमेंट्स जरी दिल्या तरी काय होणार आहे, ते कंपायलेशनसाठी किंवा एक्झिक्युशनसाठी कमेंट हा पार्ट काय होणार आहे तुमचा वापरला जाणार नाही आहे. म्हणूनच कमेंट हा पार्ट काय ऑप्शनल आहे. जर तुम्हाला टोकन घेऊ शकताय किंवा नाही घेतला तरी चालेल. तर तुम्हाला माहिती आहे की सिंगल लाईन कमेंट्स कशी द्यायची आणि मल्टी लाईन कमेंट कशी द्यायची. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी काय घेतले, क्लास सॅम्पल नावाचा एक काय घेतला आहे, क्लास डिक्लेअर केला आहे. त्याच्यामध्ये मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रोग्राम कसा लिहायचा आहे जावाचा. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ARGS. मी काय केले बघा, इंट WX=10 Y=20. म्हणजे काय केलं, मला दोन एक्स आणि वाय माझे व्हेरिएबल्स आहेत कुठले, इंटिजरचे, आणि एक व्हेरिएबल आहे W=X+Y. म्हटल्यानंतर 10 आणि 20ची मला ॲडिशन्स करून कुठं स्टोअर करायचं आहे, Wमध्ये स्टोअर करायचं आहे. ते स्टोअर होताना काय करणार आहे कंपायलर्स, पहिल्यांदा कीवर्ड सेपरेट करणार आहे, नंतर आयडेंटिफायर्स सेपरेट करणार, ऑपरेटर्स सेपरेट करणार, लिटरल्स सेपरेट करणार, प्लस काय होणार आहे सेपरेटर्स असतील ते काय होणार आहे सेपरेट्स होणार आहेत. कंपायलेशन होताना प्रत्येक पार्ट काय होणार आहे टोकन्समध्ये डिवायडेशन्स होणार आहे त्याचं, आणि मग तुमचं एक्झिक्युशन स्टार्ट होणार आहे. आता कीवर्ड्स कुठले कुठले आहेत, क्लास हा काय झाला तुमचा कीवर्ड्स आहे, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड इंट हे झाले तुमचे या प्रोग्राममधले कीवर्ड्स. नेक्स्ट आहेत आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स म्हणजे काय सांगितलं, ज्या पद्धतीनं आपण व्हेरिएबल्स लिहितो, क्लास नेम लिहितो त्याच पद्धतीने. आता क्लास नेम आयडेंटिफायर्स काय, सॅम्पल. मेन एक तुमचा झाला आयडेंटिफायर्स, स्ट्रिंग आहे. ARGS तुमचा आयडेंटिफायर्स काय, ARGS म्हणजेच काय व्हेरिएबल नेम. WXY हे तुमचे झाले आयडेंटिफायर्स. ऑपरेटर्स प्लस इक्वल्स टू हे दोन झाले तुमचे ऑपरेटर्स. लिटरल्स म्हणजे काय आलं कॉन्स्टंट्स, 10 आणि 20 तुमचे लिटरल्स आले. आणि सेपरेटर्स कुठले आले, कॉमा आहे, परत कोणता आहे बघा सेमिकॉलन आहे, ओपनिंग कर्लिंग ब्रॅकेट आहेत, ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आहे, परत स्क्वेअर ब्रॅकेट आहे, आणि कुठला आहे राऊंड ब्रॅकेट्स आहेत. ते सगळे झाले सेपरेट्स. म्हणजे काय होणार आहे की एखादा प्रोग्राम रन करताना कंपायलर काय करते, टोकनायझेशन म्हणजे काय होणार आहे तुमचं प्रत्येक म्हणजे कीवर्ड्स असतील, आयडेंटिफायर्स असतील, कॉन्स्टंट असेल, स्पेशल सिम्बॉल्स असतील, ऑपरेटर्स असतील, ह्या सगळ्यांना काय करते पहिल्यांदा सेपरेट करून घेते आणि मग तुमचा प्रोग्राम एक्झिक्युशनला स्टार्ट होते. समजले तुम्हाला टोकनायझेशन म्हणजे काय, म्हणजे टोकन्स, जावा टोकन्स म्हणजे काय, किती टाईप्स आहेत जावा टोकन्सचे, 6 टाईप्स आहेत. बाय डिफॉल्ट आपण धरूया 5, कारण कमेंट्स काय आहे एकतर तुम्ही ॲड करू शकता किंवा नाही केला तरी चालेल. फर्स्ट वन कीवर्ड्स, सेकंड आयडेंटिफायर्स, थर्ड्स लिटरल्स किंवा कॉन्स्टंट्स, फोर्थ स्पेशल सिम्बॉल्स किंवा सेपरेटर्स, फिफ्थ ऑपरेटर्स, आणि लास्ट वन कमेंट्स. आता नेक्स्ट पॉईंट आहे जावा कॉन्स्टंट. आता जावा कॉन्स्टंटमध्ये न्यूमेरिक कॉन्स्टंट आणि कॅरेक्टर कॉन्स्टंट आहेत. न्यूमेरिक कॉन्स्टंटमध्ये कुठले आले इंटिजर, त्याच्यामध्ये काय आहेत डेसिमल, हेक्साडेसिमल्स, ऑक्टल हे झाले तुमचे न्यूमेरिक कॉन्स्टंट. रिअलमध्ये काय येणार आहे फ्लोट आणि डबल. न्यूमेरिक कॉन्स्टंटमध्ये 2 पार्ट आले, इंटिजर, डेसिमल, ऑक्टल, हेक्साडेसिमल एक, रिअल, फ्लोट आणि डबल. नेक्स्ट आहे कॅरेक्टर कॉन्स्टंटमध्ये कॅरेक्टर आणि स्ट्रिंग. म्हणजे कॅरेक्टर म्हणजे काय आणि स्ट्रिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. जावा व्हेरिएबल्स म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल्स पण माहिती आहेत कशा पद्धतीनं डिक्लेअर करायचे, कोणते रूल्स फॉलो करायचे व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी. नेक्स्ट पॉईंट आहे जावा डेटा टाईप्स. हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात इन डिटेल्स. व्हॉट इज जावा डेटा टाईप्स, व्हॉट इज ऑपरेटर्स इन जावा, those points we are discussing next lecture. Now we are stop here. In next lecture see about Java data types and operators of Java. Today we are stop here. Thank you.